गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा गजर करत सरदार चौक मंडळाच्या गणपती बाप्पाचं जल्लोषात आगमन झालंय। खरं तर लाडक्या गणरायाचं आगमन आता काही तासांवरच येऊन ठेपलंय, त्यामुळे सर्वांनाच आता गणरायाच्या आगमनाची उत्सुकता लागली आहे। नाशिकच्या सरदार चौक मित्रमंडळाचा गणपती आगमन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पाचं आगमन झालं। भव्य देखावे, सूचक संदेश हे सरदार चौक मित्रमंडळाचं वैशिष्ट्य आहे। गणपती बाप्पाच्या या आगमन सोहळ्यात पारंपरिक वेशभूषेत महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। यावर्षी तर मंडळाला 100 वर्ष पूर्ण होत असल्यानं सरदार चौक मित्रमंडळाच्या वतीनं खास विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलंय। या आयोजनाबाबत अधिक माहिती दिली आहे सरदार चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष महेश महंकाळे यांनी। तसेच पदाधिकारी ॲडव्होकेट अजय निकम यांनी देखील याबाबत अधिक माहिती दिली आहे। सरदार चौक मित्रमंडळ हे पंचवटी आणि नाशिकमधलं 1925 साली स्थापन झालेलं मंडळ आहे। यंदा हे मंडळाचं शतक महोत्सवी वर्ष आहे। टिळक जेव्हा नाशिकला आले त्याच्यानंतर नाशिकच्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली। त्याच्यानंतर स्वातंत्र्य लढ्याच्या काळात त्यांनी समाज प्रबोधन आणि स्वातंत्र्य लढ्याच्या प्रेरणेतून हे सगळे कार्यक्रम उपक्रम घेतले, गणपतीचे देखील। त्यानंतरच्या काळात आपण धार्मिक देखावे आणि मोठमोठे चलचित्र यांची परंपरा नाशिकमध्ये आणली आणि आज आम्हाला आनंद होतोय की आम्ही आज शतक महोत्सवी वर्ष साजरा करत आहोत। यात आमच्या सर्व महिला, सर्व लहान मुलं, आबालवृद्ध सगळे या मिरवणुकीत सामील झालेले आहेत। आज याचा आगमन सोहळा आहे। 10 दिवस विविध कार्यक्रम आहे, सांस्कृतिक, धार्मिक आणि आरोग्यविषयक हे सगळे कार्यक्रम आहेत। त्यात सर्व नाशिककरांनी सहभाग घ्यावा ही मी सर्वांना विनंती करते। गणपती उत्सव काळामध्ये सादर करण्यात येणारे देखावे पाहण्यासाठी नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन सरदार चौक मित्रमंडळाच्या वतीनं करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।